हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द एन-एस-के लर्नर. आय एम रुपेश. तर आजपासून आपण एक अतिशय महत्त्वाची आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त अशी नवीन सिरीज सुरू करत आहोत, जिचे की नाव आहे ओल्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन सिरीज. या सिरीजमध्ये आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न एक एक करून सोडवणार आहोत. फक्त उत्तर पाहणे हा आपला उद्देश नाही, तर प्रत्येक प्रश्नात मागील जो कन्सेप्ट आहे तो समजून घेणे हा आपला उद्देश राहील. म्हणून ही सिरीज सी-टी-ए-टी, टी-ए-टी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता आजच्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आज जो आपण पेपर घेतलेला आहे, हा पेपर फेब्रुवारी 2026ला झालेला आहे. मराठी भाषेचा. याचा सेट बघा, सेट दिलेला आहे याचा फी सेट. यामधील आपण आज प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 91 पासून बघणार आहोत. ठीक आहे. हे बघा, यामध्ये बघा, जर तुमची भाषा आहे, जसं की तुम्ही भाषा निवडता, भाषा 1 आणि भाषा 2. जर तुमची भाषा 1 जर मराठी असेल, तर तुम्ही प्रश्न क्रमांक 91 ते 120 हे सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. जे तुम्हाला 90 क्वेश्चन दिलेले असतात, पहिले जे 90 क्वेश्चन दिलेले असतात, त्यानंतर तुम्हाला भाषा निवडावी लागते, भाषा 1 आणि भाषा 2. जर तुमची भाषा एक ही मराठी असेल, तर तुम्ही प्रश्न क्रमांक 91 पासून 120 पर्यंत सोडवायचे असतात. जर तुमची भाषा भाषा 2 जर मराठी असेल, तर प्रश्न क्रमांक 121 पासून 150 पर्यंत सोडवायचे असेल. ठीक आहे. तर ज्याची भाषा क्रमांक 1 असेल, त्यांनी प्रश्न क्रमांक 91 पासून 120 पर्यंत सोडवायचे असतात. तर प्रश्न क्रमांक पहिला बघा कुठला दिलेला आहे याच्यामध्ये. पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 91. प्रश्न क्रमांक 91 काय म्हणतो बघा. अंकिता 6 वेगवेगळ्या भाषा बोलते आणि समजते. तिची भाषिक क्षमता म्हणजे काय? अंकिता नावाची एक व्यक्ती आहे, जी मुलगी आहे, ती वेगवेगळ्या 6 भाषा बोलते आणि त्या 6 भाषा समजून सुद्धा घेते. तर तिची जी भाषिक क्षमता आहे, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात बहुभाषिक वक्ता. ऑप्शन नंबर सेकंड याचे उत्तर येणार. ठीक आहे. भाषाशास्त्र नाही होणार, एक भाषा तर होणारच नाही, द्विभाषा वक्ता सुद्धा होणार नाही. ठीक आहे. तर बहुभाषिक वक्ता त्याचं उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 92. 92 क्वेश्चन बघा काय म्हणतो. तुम्हाला कूट मिश्रण, कूट परिवर्तन, मुलांची भाषा आणि कूट भाषा अशा विषयाचा अभ्यास करण्याची आवड आहे. यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या विद्याशाखेचा अभ्यास केला पाहिजे? तर तुम्ही कोणत्या विद्याशाखेचा अभ्यास केला पाहिजे? तर पुढीलपैकी तुम्ही ज्या शाखेचा अभ्यास केला पाहिजे त्याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. समाज भाषा विज्ञान या शाखेचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 93. 93 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. पुढीलपैकी कोणती बाब ही विसंगत विश्लेषणाचा घटक नाही? जे पुढीलपैकी कुठली बाब जी आहे ती विसंगत विश्लेषणाचा घटक नाही असे विचारले आहे. घटक नाही हे विचारले आहे. तर याचं उत्तर येणार फर्स्ट. ठीक आहे. अर्थविज्ञान. याचं उत्तर येणार फर्स्ट अर्थविज्ञान. अर्थविज्ञान जे आहे तो विसंगत विश्लेषणाचा घटक नाही आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे 94, म्हणजे 94 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. इंग्रजी भाषा शिकवणारी तुमची सहधाईची वर्गात मातृभाषा मुक्तपणे वापरते असे तुमच्या लक्षात येते. ती पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करत आहे? ती पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करत आहे? तर ती करत आहे व्याकरण भाषांतर. व्याकरण भाषांतर या पद्धतीचा अवलंब करत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 95. नेमका अर्थ मिळण्यासाठी फारसे तपशील न देता कमी शब्दात नेमकी माहिती देता येण्याची क्षमता म्हणजे काय? तर त्याला म्हणतात सारांशीकरण. थोडक्यात जर एखाद्या घटनेची किंवा कशाची जर तपशिलाची जर तुम्ही माहिती थोडक्यात देत असाल किंवा एका घटनेचा घटनाक्रम तुम्ही थोडक्यात समजून सांगत असाल, तर त्याला म्हणायचं सारांशीकरण. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा 96. 96 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा.
आवाजाच्या शैलीची कोणत्या पद्धतीने परिणामकारकताकरित्या पारख करता येते? तुमच्या आवाजाची शैली जी आहे त्याची कोणत्या पद्धतीने तुम्ही पारख करू शकता? तर त्याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर सेकंड. ठीक आहे. आवाजातील सूर, आवाजातील वेग येणार नाही, शब्दाची निवड येणार नाही आणि ओकल सुद्धा येणार नाही. तर याचं उत्तर येणार आवाजातील सूर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 97. 97 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. वर्गात बैठक व्यवस्था लवचिक असली पाहिजे याचे कारण काय? वर्गामध्ये जे आहे तुमची बैठक व्यवस्था लवचिक असली पाहिजे याचे कारण काय? तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे. तर याचं कारण आहे यामुळे विद्यार्थ्याचे अनेक गट जोड्या करून आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे होते. ठीक आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या जोड्या करणे, गट तयार करणे आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 98 म्हणजे 98 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणत्या घटकावर विशेष भर दिला पाहिजे? प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी कुठल्या घटकावर भर दिला पाहिजे? विरामचिन्हाचा वापर, ओघवती वाचन, समजून केलेले वाचन. तर याचा ऑप्शन नंबर थर्ड येईल. कुठलीही गोष्ट तुम्हाला समजून करावी लागेल. ठीक आहे. समजून केलेले वाचन या प्रकारे तुम्ही मूल्यमापन करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 99 म्हणजे 99 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. परिणामकारक संभाषणासाठी पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे? परिणामकरण संभाषणासाठी पुढीलपैकी कोणती बाब ही महत्वाची आहे हे विचारलेलं आहे. तर कुठली बाब? सतत फिरणे आणि हावभाव करणे, तुमच्या मनात जे येईल ते सांगणे, नाही इतरांना अगोदर ऐकणे. ऑप्शन नंबर थर्ड याचं बरोबर उत्तर येणार. इतरांना पहिले तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. तुम्ही जर पहिले ऐकून घेतलं तर त्याच्यानंतर तुम्ही बोलले किंवा तुम्ही त्याच्यानंतर संभाषण केलं तर ते प्रभावीपणे प्रभाव पडू शकतो त्या संभाषणाचा. ठीक आहे. तर इतरांना अगोदर ऐकून घ्यावं लागेल त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 100 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. इंग्रजी व्याकरण शिकविण्याचे उद्दिष्ट कोणते? इंग्रजी जे व्याकरण आहे ते शिकवण्याचे महत्वाचे उद्दिष्ट कोणते आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे. ते याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे. लिहिताना आणि बोलताना आपल्या विचारांना योग्य आणि तर्कपूर्ण पद्धतीने मांडण्याची क्षमता विकसित करणे. ठीक आहे. कोणतीही गोष्ट लिहिताना किंवा बोलताना आपले विचार योग्य प्रकारे मांडणे आणि तर्कपूर्ण पद्धतीने मांडण्याची क्षमता सुद्धा विकसित करणे हे इंग्रजी व्याकरण शिकवण्याचे महत्वाचे उद्दिष्टे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 101 101 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्ये विकसित करताना शिक्षके शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कोणत्या विषयाशी संबंधित मुद्द्यावर लेखन करण्यास प्रवृत्त केले पाहिजे? प्राथमिक पातळीवर जे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्याचा विकास करायचा आहे प्राथमिक पातळीवर, तर विद्यार्थ्यांना कुठल्या मुद्द्यावर तुम्ही लेखन करायला सांगाल किंवा कुठल्या मुद्द्यावर तुम्ही लेखन करायला प्रवृत्त करा हे विचारलेले आहे. तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर सेकंड. वैयक्तिक जीवन, धार्मिक मान्यता याच्यावर नाही करायला सांगणार. सामाजिक विषय सुद्धा नाही, कारण की ही प्राथमिक पातळी आहे विद्यार्थ्याची. राष्ट्रीय विषय हे सुद्धा नाही. वैयक्तिक जीवन म्हणजे स्वतःच्या जीवनाबद्दल लिखाण करायला सांगणार. तो ऑप्शन नंबर सेकंड याचं बरोबर उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 102 म्हणजे 102. 102 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. प्रत्येक विद्यार्थ्यातील तफावत ओळखून त्यांना योग्य ती मदत करण्याची तुमची इच्छा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या ओळखून त्यांना मदत करण्याची तुमची इच्छा आहे. असे करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा तुम्ही वापर कराल? पुढीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा तुम्ही वापर कराल? ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते दोन उत्तर येतात याचे. एक तर तुम्ही निदानात्मक मूल्यमापन. निदानात्मक मूल्यमापन काय असते? ज्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्याच्या ज्या त्रुटी आहेत किंवा ज्या त्यांचे अवगुण आहे ते शोधण्याचं काम करता. डायग्नोस्टिक
ठीक आहे, म्हणजे त्यांच्या त्रुटी शोधण्याचं काम निदानात्मक मूल्यमापनामध्ये होते. आणि दुसरं उत्तर याचं हे आहे ना, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये सुद्धा तुम्ही काय करता, तुम्ही असेसमेंट करता. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय, की चालू अध्ययन असताना तुम्ही जर असेसमेंट करत असाल, ठीक आहे, याचे दोन उत्तर येतात, ऑप्शन नंबर 1 आणि 3. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 103. क्वेश्चन नंबर 103 काय म्हणतो बघा, चोम्स्की असे मत मांडले आहे की भाषा आत्मसात करण्याची जन्मजात क्षमता ही आपल्या समान जैविक क्षमतेची परिणाम आहे. ही क्षमता म्हणजे काय? चोम्स्की हे एक वैज्ञानिक होते ज्यांनी भाषेबद्दल आपले मत व्यक्त केले होते. तर याचं उत्तर येते ऑप्शन नंबर जे आहे तुमचं, तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस, LAD, हे जे डिव्हाइस आहे हे त्यांनी दिलं होतं. त्यांना सांगितलं होतं लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 104. क्वेश्चन नंबर 104 काय म्हणतो बघा, भाषेत वापरला जाणारा सर्वात लहान अर्थपूर्ण ध्वनी घटक कोणता आहे? अर्थपूर्ण ध्वनी घटक कुठला आहे? तर तो आहे स्वन. स्वन, ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर आहे 105. 2 ते 3 महिन्याच्या मुलांमध्ये मुक्त स्वर उच्चारण्याची क्षमता असते. 2 ते 3 महिन्याचे जे मुलं आहे त्यांच्यामध्ये मुक्त स्वर उच्चारण्याची क्षमता असते. असे उच्चार कशाचे उदाहरण आहे? असे जे उच्चारण ते करतात ते कशाचे उदाहरण आहे? तर त्याला म्हणतात कुजबुजणे, ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. तर असे आपण जे सप्टेंबर 2026 पेपर नंबर 1 भाषा विषय मराठी, आपण जे 15 क्वेश्चन येतात ते सर्व क्वेश्चन आपण घेतलेले आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, ज्यांची भाषा सेकंड जर मराठी असेल, ज्यांची भाषा सेकंड मराठी असेल तर त्यांनी प्रश्न क्रमांक 121 पासून प्रश्न क्रमांक 150 पर्यंत सोडवायचे असतात. तर फेब्रुवारीमध्येच झालेला पेपर आहे हा, तर आपण प्रश्न क्रमांक 121 पासून 150 पर्यंत आता बघणार आहोत, ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, 21 नंबरचा, 121, ठीक आहे. मुलांनी मातृभाषा शिकणे या कृतीला साधारणपणे कसे मानले जाते? मुलगा जो मातृभाषा शिकतो तर तो काय करतो, लर्निंग करतो, भाषा शिकणे नाही. मातृभाषेबद्दल बोलल्या जात आहे. जर तुम्हाला मातृभाषा शिकायची असेल तर ती तुम्हाला शिकण्याची गरज नसते. भाषा विलिनीकरण हे सुद्धा नाही. अमूर्त भाषा विकास, अमूर्त भाषा विकास नाही, तर भाषा आत्मसात करणे, ॲक्वेरिजिशन, ठीक आहे. मातृभाषा आहे ती तुम्ही ऑटोमॅटिक शिकता, की ती परिवारामध्ये राहून सुद्धा तुम्ही शिकता, तिला शिकण्याची कुठल्याही प्रकारची गरज नसते, ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 122, 122 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, एक सक्रिय श्रोत्याला लगेच कळते. एक सक्रिय श्रोत्याला काय कळते, लगेच कळते? बोलणारा काय सांगत आहे त्यामागील तर्क. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर येणार. बोलणारा काय सांगायचा प्रयत्न करीत आहे, ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर बरोबर येणार. बोलणारा काय सांगत आहे त्यामागील जो तर्क आहे हा त्याला कळते, सक्रिय श्रोत्याला, ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 123, 123. वर्गात कविता शिकविताना शिक्षिका अगोदर कवितेचे वाचन करते आणि विद्यार्थ्यांना समूह कार्यात समाविष्ट करून घेते. एक गट कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहितो, एक गट कवितेचे मुख्य पात्राचे चित्रण काढतो आणि एक गट कवितेचा सारांश लिहितो. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे, एक वर्गाची एक शिक्षिका आहे ती सर्वात पहिले कवितेचे वाचन करते आणि विद्यार्थ्यांमध्ये समूह पाडते किंवा गट तयार करते. पहिल्या गटाला सांगते की माध्यमिक कल्पना लिहिण्याला सांगते. त्यानंतर मुख्य पात्राचे चित्रण काढायला एका गटाला सांगते आणि एका गटाला कवितेचा जो सारांश आहे तो लिहायला सांगते. हे जे उपक्रम आहे याचे उद्दिष्ट म्हणजे काय उद्दिष्ट आहे, यामागील उद्दिष्ट काय, तर याचा येईल ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर येणार. विद्यार्थ्यांची आवड आणि त्यांच्या विविध क्षमताचा संगोपन करणे. विद्यार्थ्यांची आवड आणि त्यांच्या विविध क्षमताचे संगोपन करणे, ठीक आहे. याचा ऑप्शन नंबर 2 उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा,
क्वेश्चन नंबर 124, 124 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. द्वितीय भाषा वर्ग म्हणजे साधारणपणे विविध भाषांचा संगम असतो. अशा वर्गात शिक्षिकेचे धोरण विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट पुरविण्याकडे असावे. शिक्षिकेचे धोरण विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट पुरवण्याकडे असावे, तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे. आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी मोकळे वातावरण निर्माण करावे लागेल. ठीक आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 125, 125 नंबरचा क्वेश्चन काय आहे तो बघा. विद्यार्थ्यांनी काळाचे प्रकार, पतबंध आणि विशेषण अचूकपणे वापरावे यासाठी तुम्ही एक चाचणी मसुदा तयार करता. तुम्ही तयार केलेल्या या चाचणीचे तुमचे धोरण काय, तर याचे धोरण काय असणार, तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर थर्ड. ठीक आहे, एकात्म व्याकरण चाचणी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 126, 126 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणतो. मूल लहान वयात भिंतीवर, जमिनींवर आणि वह्यांमध्ये रेघोट्या मारतात. भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत याला काय म्हणतात. लहान वयात जी मुलं असतात ती भिंतीवर रेघोट्या मारतात, जमिनीवर रेघोट्या मारतात आणि वह्यामध्ये सुद्धा रेघोट्या मारतात. तर भाषा शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये याला काय म्हणतात, तर याला काय म्हणतात, तर ऑप्शन नंबर फर्स्ट याचं उत्तर येणार. याला म्हणतात उद्योगमुख साक्षरता. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 127, 127 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. संभाषणात्मक भाषा शिक्षण पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या परस्पर अवलंबित संभाषणात्मक भाषा शिक्षण पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या परस्पर अवलंब तत्वावर भर देते. कुठल्या तत्वावर भर देते, तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, भाषा आणि संभाषण या तत्वावर भर देणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 128, 128 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. तुमच्या वर्गातील मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेची नोंद तुम्हाला ठेवायची आहे. तुमच्या वर्गातील मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेची नोंद तुम्हाला ठेवायची आहे. यासाठी तुम्ही पुढीलपैकी कशाचा वापर कराल. तर तो करणार तुम्ही निरीक्षण तंत्राचा वापर करणार आणि त्यांच्या नोंदी ठेवणार. ऑप्शन नंबर थर्ड याचं बरोबर उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 129, 129 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. व्याकरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. व्याकरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते जे विधान आहे ते योग्य आहे, त्याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर सेकंड. ठीक आहे. व्याकरण म्हणजे भाषेची व्यवस्था जी आपल्याला संभाषण आणि लेखन कौशल्य उजळून घेण्यास मदत करते. ऑप्शन नंबर सेकंड. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. 130, 130 नंबरचा क्वेश्चन काय. तहानी आणि लहान मुले अशा वातावरणात राहतात जिथे त्यांच्या भाषेची कोणत्याच प्रकारे संबंध येत नाही. तेव्हा त्यांचा भाषा विकास हा गंभीरपणे प्रभावित होतो. ही क्षती भरून काढता येत नाही. पुढीलपैकी कोणता पर्याय याला दुजोरा देतो. देणार, याला ऑप्शन नंबर फर्स्ट जो आहे विकासाचा संवेदनशील टप्पा हा दुजोरा देतो. ठीक आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट याचं बरोबर उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. 131, 131 नंबरचा क्वेश्चन. व्याकरण डॅश या प्रकाराचे शिकवण्यात यावे. व्याकरण डॅश या प्रकारे शिकवण्यात यावे. ऑप्शन नंबर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, संदर्भ सारांश करून. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 132, 132 नंबरचा क्वेश्चन बघा काय. वर्गात तुम्हाला भाषा समृद्ध वातावरण तयार करायचे आहे. एक वर्ग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भाषा समृद्ध वातावरण तयार करायचे आहे. यासाठी तुम्ही काय केले पाहिजे. वर्गात
लँग्वेज लॅब स्थापित करणे, ठीक आहे. पालकांना भाषा, खेळ आणि तत्सम उपक्रम विकसित करण्यात प्रेरित करणे, पालकाचा इथं रोल नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर जे ऑप्शन दिलेले आहे ते बघा काय, अशी संधी उपलब्ध करून देणे ज्यात भाषा दिसून येईल, पाहता येईल आणि तिचा वापर करता येईल. ऑप्शन नंबर थर्ड याचं बरोबर उत्तर येणार. त्यांना अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून द्यावं लागेल, तिथे भाषा त्यांना बोलता येईल, पाहता येईल, त्याचा वापर सुद्धा करता येईल. ऑप्शन नंबर थर्ड याचं बरोबर उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 133, 133 नंबरचा क्वेश्चन. द्वितीय भाषा शिकण्याच्या सिद्धांताच्या संदर्भात आत्मसात करणे, निरीक्षण करणे, प्राकृतिक आदान प्रभावी सिद्धांत या संज्ञा देणारे शास्त्रज्ञ कोण आहे? तर ते शास्त्रज्ञ कोण आहेत? ऑप्शन नंबर येणार याचं थर्ड, स्टीफन क्रॅशेल, ठीक आहे. स्टीफन क्रॅशेल हे ते शास्त्रज्ञ आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 134, 134 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, पुढीलपैकी कोणता घटक प्रतवारी आणि क्रमवारी सिद्धांतात समाविष्ट आहे? प्रतवारी आणि क्रमवारी सिद्धांतात पुढीलपैकी कुठला घटक हा समाविष्ट आहे म्हणतो, तर तो कुठला घटक समाविष्ट आहे? तर याचा ऑप्शन नंबर फर्स्ट येणार, ठीक आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट याचं बरोबर उत्तर येणार. प्रतवारी हा घटक या सिद्धांतात समाविष्ट आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुमच्या मते तुमच्या असे लक्षात येते की तुमच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य भाषेच्या नमुन्याच्या संपर्कात आणून त्यांना त्यांचे अनुकरण करण्यास आणि प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे. असे करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती सर्वात योग्य ठरेल? तर पुढीलपैकी कुठली पद्धती सर्वात योग्य ठरेल? तर टी ठरेल श्रवण भाषिक पद्धत, ठीक आहे. श्रवण भाषिक पद्धत ही योग्य ठरेल. तर असे आपण एकूण ज्यांची भाषा एक मराठी असेल त्यांचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केले. 91 म्हणजे 91 पासून 105 पर्यंत, जे की तुमच्या जे घटकावर आधारित असतात, जे तुमच्या कन्सेप्टवर आधारित असतात. आणि ज्यांची भाषा 2 ही मराठी आहे त्यांचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केले, ठीक आहे. अशाच प्रकारे आपण जी क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे, ओल्ड क्वेश्चन सिरीज, जे ओल्ड पेपर क्वेश्चन सिरीज जी चालू केलेली आहे ही अशीच चालू राहणार, ठीक आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर सुद्धा करा, ठीक आहे. थँक्यू.